इगतपुरी तालुक्यातील सर्वत्र महाराष्ट्रभर चर्चेत असणाऱ्या टाकेद येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये बुधवार दिनांक 18 रोजी दुपारी 12 वाजेदरम्यान केवळ 4.4% म्हणजेच 75 पालकांमध्ये जो नियमबाह्य बेकायदेशीरपणे गावातील राजकीय लोकांच्या उपस्थितीत व दबावाला बळी पडत शाळेने पालकांना विना नोटीस देत जो पालक मेळावा घेतला होता, या पालक मेळाव्याला शाळेतील विद्यार्थी संख्येनुसार 90% विद्यार्थ्यांचे पालक अनुपस्थित होते व या पालक मेळाव्यात शालेय पोषण आहार चालविणाऱ्या एका राजकीय गटातील लोकांच्याच पालकांची SMC समिती स्थापन करण्यात आलेली होती। या बेकायदेशीर पालक मेळाव्याच्या विरोधात टाकेद येथील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार राम शिंदे व राजेंद्र घोरपडे यांनी अनुपस्थित पालकांना सोबत घेत न्यायिक बाजूने आवाज उठवला होता व बेकायदेशीर पालक मेळावा व त्यात गठीत केलेली राजकीय SMC पालक समिती ही बरखास्त करून संविधानिक पद्धतीने शालेय शिक्षण विभागाच्या नियमावलीनुसार आरक्षणनिहाय विद्यार्थ्यांच्या पालकांना कायदेशीर नोटीस देत नव्याने पालक मेळावा घेण्यात यावा। या संदर्भात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल व शालेय शिक्षणाधिकारी यांना पालकांच्या वतीने निवेदन देण्यात आले होते। यानंतर सत्य पडताळून बघण्यासाठी पालकांच्या मागणीनुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी उपशिक्षणाधिकारी गणेश फुलसुंदर व उदय देवरे यांच्या चौकशी समिती नेमून टाकेद न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 11 जुलै रोजी पाठवली होती। या चौकशी समितीच्या अहवालात शाळेचा सर्व बोगस कारभार उघडकीस आला। यात पोषण आहार चालवणाऱ्या बचत गटाचे कोणतेही अधिकृत कागदपत्रे मिळाली नाहीत। पोषण आहारात प्रतिदिन 70 किलो ऐवजी केवळ 35 किलो तांदूळ शिजवलेला दिसला। यासोबतच घेण्यात आलेल्या विना नोटीस बेकायदेशीर पालक मेळावा हा विद्यार्थ्यांच्या 1687 आकडेवारी संख्येनुसार फक्त 4.4% पालकांमध्ये घेण्यात आला। तो पालक मेळावा व त्यात स्थापन केलेली समिती अवैध ठरवत नव्याने शिक्षणाधिकारी यांनी 31 जुलैच्या आत नव्याने वैधानिक पद्धतीने पालकांना नोटीस देऊन पालक मेळावा घेऊन सर्व समित्यांची निर्मिती करण्याची शाळेला लेखी सूचना दिली व उघडकीस झालेल्या शाळेतील अनागोंदी कारभारावर नियंत्रण ठेवण्यास सांगितले। उपशिक्षणाधिकारी यांच्या सूचनेनुसार शाळेने पालकांना नोटीस देत 25 जुलैला पालक मेळावा आयोजित केला होता, परंतु 309 पालक उपस्थित असल्याने व कोरम पूर्ण होत नसल्याने सदर पालक मेळावा तहकूब करून 31 जुलै रोजी नव्याने पालक मेळावा घेण्यात आला। या पालक सभेत इयत्ता 5वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। समित्यांची निवड करण्यासाठी शाळेने प्रत्येक वर्गात प्रवर्गनिहाय आरक्षण सोडत करत चिठ्ठी व मतदान पद्धतीने पालकांची निवड केली। यात 50% महिलांसाठी आरक्षण राखीव ठेवले। या समितीत प्रत्येक वर्गातून पालकांची निवड करण्यात आली। यात शालेय शिक्षण व व्यवस्थापन समितीमध्ये उर्मिला बबन बांबळे, रेखा नागनाथ ठोकळ, निर्मला भगवान भोईर, लता विलास रोंगटे, रेखा सोमनाथ गोसावी, उषा दिलीप गोडे, झिंजुर्दे प्रशांत भाऊसाहेब, रामदास भगवंता बरे, युवराज अशोक घोरपडे, लालू मैफल डहाळे, रामदास बहिरू डगळे, गणपत देवराम मोंडे यांची पालक सदस्य म्हणून निवड झाली। तर शिक्षण तज्ज्ञ म्हणून परशुराम रामदास भुसेकर व प्रशासन स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून विजय रासकर यांची निवड करण्यात आली। निवड झालेल्या सर्व सदस्यांमधून युवराज अशोक घोरपडे यांची शालेय शिक्षण व व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदावर बिनविरोध निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदावर उषा दिलीप गोडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। नव्याने घेण्यात आलेल्या पालक मेळाव्यात नव्याने निवड करण्यात आलेले SMC समितीतील सदस्यांचे, पदाधिकाऱ्यांचे सर्व गाव परिसरातील ग्रामस्थ नागरिकांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व अखेर सत्याचाच विजय झाला असे मत विद्यार्थी पालकांसह सर्वांनी समाधान व्यक्त केले। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे यांच्यासह राम शिंदे, इगतपुरी।